पूर्ण केला मनोरथ. घरा आले कृपाळू. अखेर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा आज भूवैकुंठ पंढरपूर नगरीमध्ये अगदी काही 5 मिनिटातच दाखल होत आहे. या ठिकाणी आपल्या विश्वगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्याचे चोपदार आदरणीय सागर महाराज दौंड हे या ठिकाणी संपूर्ण सोहळ्याची भूमिका या ठिकाणी पाहत आहेत. काय सांगाल महाराज, कशा पद्धतीने आपण गेली 27 दिवसापासून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करत आहोत. तुमच्या अध्यक्षतेखाली, तुमच्या नियोजनाखाली हा सोहळा पार पडत आहे. तुमची भूमिका नेमकी काय? रामकृष्ण हरी. गेल्या 20 जूनपासून आपलं पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं आहे. यावर्षीचा सोहळा अगदी अतिशय आनंदात आणि अतिशय निर्विघ्नपणे पार पडतोय. ही उन्हाचाही त्रास नाही आहे वारकऱ्यांना आणि पावसाचाही त्रास नाही. म्हणजे 27 दिवस तुम्ही म्हणताय, परंतु हे 27 दिवस गेले कसे हे कुणालाही सांगता येत नाही. अतिशय उत्तम शिस्तीत यावर्षीचा सोहळा म्हणजे अगदी पहिल्या दिंडीपासून तर शेवटच्या दिंडीपर्यंत अतिशय उत्कृष्टपणे नियोजन, शिस्त याचा सगळ्यांचा संयम या सोहळ्यात बघायला मिळाला आहे. पताकांचा कलर व एकच वारकरी असावा हा गेल्या काही वर्षापासूनचा हट्ट होता, तो यावर्षी पूर्ण झाला. विनेकरही फेटा घालूनच पाहिजे, ती शिस्त बऱ्यापैकी आपल्या सोहळ्याला लागते. चालण्याची पद्धत क्रमाक्रमाने चालत येणे, रथापुढील दिंड्या, रथामागील दिंड्या, रथामागील दिंड्यांचा क्रम, समाज आरती, हे जे काही कामं आहेत, ह्याच्या काही गोष्टी अतिशय वेळेत आणि निर्विघ्नपणे पार पडत आहे. म्हणजे बाकीच्या सोहळ्यांच्या तुलनेत सांगायचं झालं तर आपल्या 32 किलोमीटरचा जो प्रवास होता आपल्या सोहळ्याचा रावगाव ते जेऊर, तोही प्रवास आपण अगदी सकाळी 7:30ला प्रस्थान करून 6:15पर्यंत संपवला. कुठलाही वारकरी न थकता न वागता वेळेत जेवण, वेळेत सगळे विसावे घेऊन आपण 6:15ला पोहोचलोय. अतिशय योग्य पद्धतीने, योग्य शिस्तीने आपला सोहळा वाटचाल करतोय. चोपदारांचे जे काही जबाबदाऱ्या आहेत, जे काही कर्तव्य आहेत, ते अगदी निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या कृपेने करून घेत आहेत. जे आम्ही काय करतोय ते आम्ही नाही करते, निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या कृपेने ते आमच्याकडून करून घेत आहे. बाकी काय, महाराजांची कृपा आहेच. खरं तर सेवा म्हटली तर संतांची सेवा करायची म्हणजे खूप अनंत जन्माचं पुण्य लागतं. परंतु तुम्ही जी ही निवृत्तीनाथ महाराजांची चोपदारकी म्हणून जी सेवा करताय, खरं तर याची पार्श्वभूमी काय नेमकी? काय नाही, निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये सोहळा चालत होता वर्षानुवर्ष. माझी काही वंश परंपरेची सेवा नाही इतर सोहळ्याच्या चोपदारांसारखी, परंतु सोहळ्यात कुठलाही सोहळा म्हटलं की त्याला शिस्त पाहिजे आणि ती शिस्त असावी. सोहळा चालत होता पण सोहळ्यात काही गोष्टी शिस्तीचा अभाव होता आणि तो आदरणीय श्री बंडातात्या कळकर यांच्या सोबत राहून आदरणीय तात्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्यांचं म्हणणं असायचं की सोहळा कसा असावा, सामान्य वारकरी त्यात केंद्रस्थानी असावा आणि वारकऱ्याला कुठलाही त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. मग रिंगण सोहळा झाला किंवा पूर्ण वाड्या वाटचाल झाली, आणि त्या पद्धतीने पहिल्यापासून जरी मी चोपदार नव्हतो तरी पण ते काही गोष्टी मी करायचो. मग त्याची दखल, तीच सेवा महाराजांनी मान्य केली आणि मला ती सेवा मिळाली. हे माझं मी पूर्वजन्मीचं आणि भाग्य समजतो. खरं तर आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वी संतश्रेष्ठ या विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा हा खूप कमी प्रमाणात चालत होता, पण आता जर बघितलं तर अनेक दिंड्या आहेत. किती दिंड्या सध्या सोहळ्यामध्ये चालतात आणि कशा प्रकारे चालतात? सध्या आपल्या सोहळ्यात रथापुढे 4 दिंड्या आहेत आणि रथामागे मागच्या वर्षीपर्यंत 42 दिंड्या होत्या. ह्या वर्षी त्या वाढून आपल्या रथामागे 47 दिंड्या वाटचाल करत आहेत. म्हणजे अशा टोटल आपल्याकडे 51 दिंड्या आपल्यासोबत प्रवास करत आहेत. नक्कीच महाराजांनी सांगितलं, संपूर्ण या सोहळ्यामध्ये 51 दिंड्या घेऊन हा संपूर्ण सोहळा निर्विघ्नपणे श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे. असा सुंदर प्रकारचा प्रवास या ठिकाणी वारकऱ्यांचा संपन्न झाला आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर सुंदर प्रकारचं हास्य, एकदम छान असा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय. उत्तर महाराष्ट्र नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. मी तुषार महाराज खालकर, कॅमेरा पर्सन अभिषेक भोळे, रामकृष्ण हरी. याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.